World and national scanner of demand and supply of chains, introduction to power plants and their importance and types. There are different types of power plant, and we discussed two types of power plants. First one is a hydraulic power plant and second one is a diesel power plant. Okay, first is a hydroelectric power plant. There are different types of classification, arrangement, operating principles, advantage, what is the limitation, and what is the maintenance of hydroelectric power plant. Then next plant is dielectric power plant. Introductions, component, advantage, limitation, and diesel generating and set and maintenance. ओके, आपण हे पॉईंट कव्हर केले. फर्स्ट युनिट कंप्लीट झालेलं होतं. त्याच्यामध्ये आपण हायड्रोइलेक्ट्रिक पॉवर प्लांटची एक व्हिडिओ बघितली होती. तशी सेम डिझेल पॉवर प्लांट असणार आहे. त्या डिझेल पॉवर प्लांटची आपण एक व्हिडिओ बघणार आहे की त्याचं ॲनिमेशन व्हिडिओ आहे की डिझेल पॉवर प्लांटचं इन्स्टॉलेशन कसं असतं किंवा तो प्लांट कसा असतं, सिस्टीम कशी असते आणि कोणती इक्विपमेंट कशा प्रकारे सेट केलेलं असतं. ओके, इथे जो पार्ट इंडिकेट केलेला आहे इथे फ्यूल ट्रान्सपोर्टेशन होत आहे. हे जे फ्यूल असतं आपण ट्रान्सपोर्ट करून ते स्टोरेज केलं जातं आणि काही प्लांट तुम्ही टँक बघितले डॅनी टँक्स, ते फिल्ट्रेशन्स
तुमची ही ट्रान्समिशन लाईन दिली आहे इथे, तुमचा जो पण पॉवर जनरेट होईल ती पॉवर जनरेट इथून जी जनरेट होणार इथून ती ट्रान्समिट केली जाईल. ओके, तुमचे डिफरंट टाइप्स टँक्स असणार आहे. सपोज जर टँक्स असेल जे तुमचं फ्यूल असेल ते फ्यूल इथे फिल केलं जाईल. त्यानंतर फ्यूलचं ते काही अनालिसिस असेल, अनालिसिस केल्यानंतर जे टँक असेल, डॅनी टँक असेल, स्टोरेज टँक असेल, त्याच्यामध्ये फ्यूल हे प्युरिफाय केलं जाईल. ओके, हियर फ्यूल ट्रान्सपोर्टेशन फ्रॉम स्टोरेज टू सेटलिंग टँक्स. इथे बघा फ्यूल कंट्रोल युनिट दिलेले हिटर, फिल्टर आणि फ्लो. आपण जी अरेंजमेंट बघितली होती डाय इलेक्ट्रिक डिझेल इलेक्ट्रिक पॉवर प्लांटची, त्याच्यामध्ये आपण आयसी इंजिन यूज करतो. ओके, इथून तुमचं जे फ्यूल आहे ते प्युरिफाय केल्यानंतर इथे जे सेटअप दिसतो, ह्या सेटअप जे आहे फ्यूल कंट्रोल युनिट आहे. म्हणजे तुम्हाला जे आयसी इंजिन साठी फ्यूल किती एक रिक्वायर्ड आहे तिथे हिटर अवेलेबल केलेलं असेल, ते हिटर, त्याच्यानंतर त्याचं फिल्टर अँड फ्लो, जो तुमचा एअरचा फ्लो असेल किंवा फ्यूलचा फ्लो असेल, इथं ते कंट्रोलिंग असेल. आपण लास्ट लेक्चर मध्ये बघितलं की आयसी इंजिन, हे बघा इथे आयसी इंजिन दिले, डिझेल इंजिन रनिंग दिलेले, आयसी इंजिन दिलेले 4 स्ट्रोक. आपण बघितलं होतं की कॉम्प्रेशन असेल, सक्शन असेल, इथे ते आपण 4 टाईपचे स्ट्रोक असतात की वन साइड तुमची एक्झॉस्ट असेल आणि सेकंड जी तुमची साइड असेल इंजिनची, त्याच्यामध्ये तुमचा एअर इनटेक सिस्टीम असेल. वन साइड एअर इनटेक मीन्स त्याच्यामधून तुमचा एअर मिक्स केला जाईल आणि अदर जी साइड असेल त्याच्यामधून एक्झॉस्ट केला जाईल. आणि तो इथे इंजेक्टर आणि इथे एक लाईन्स असेल ती तुमची डिझेल लाईन असेल. ओके, इथे इंजेक्ट केला जाईल. त्या प्रकारे तुमची आयसी इंजिनची प्रोसेस असेल, मीन्स डिझेल इंजिन रनिंग. सियर इथे इंजेक्टर दिलेले. ओके, ओके, आपण बघितलं की जसं फ्यूल टँक्स असेल, एअर असेल, तसाच लुब्रिकेशन ऑइल सप्लाय पण असतो. जे आपलं आयसी इंजिन असेल, जनरेटर असेल, त्यासाठी लुब्रिकेशन ऑइल हे तिथे सप्लाय केलं जातं. त्यासाठी पण सेटअप आपण इथे प्रोव्हाइड केलेला असतो. Okay, this is your engine compressed air supply. Compressor
एअर टँक. आपण बघितलं की एअर टँक कशासाठी असतो, आपलं जे इंजिन असेल आयसी इंजिन, त्याच्यामध्ये आपला एअर फ्लो करायचा असतो, ऑइल असेल, त्यानंतर तुमचा कॉम्प्रेसर असेल, कॉम्प्रेसर थ्रू आपण एअर जो एअर टँक मध्ये फिल केलेला असतो, तो एअर टँक मधला फिल केलेला एअर, प्युरिफाय केलेला एअर आपण तो पुढे ट्रान्समिट करत असतो. इथे बघा, जो तुमचा कॉम्प्रेसर असेल त्या कॉम्प्रेसर थ्रू या टँक मध्ये तो एअर प्युरिफाय एअर फिल केला गेलेला आहे. ओके. जो एअर पास केला तो कुठे आलाय, लो टेम्परेचर कूलिंग वॉटर सप्लाय, एलटी एक्सपान्शन टँक आणि इंजिन रॅडिएटर. ओके. रॅडिएटर मध्ये तो एअर आलेला, म्हणजे तो एअर जरी हॉट एअर असेल तर तिथे तो लो टेम्परेचर म्हणजे कूलिंग सिस्टीम असेल, तिथे वॉटर पण कूल केलं जातं आणि एअर असेल तो पण तिथे कूल केला जातो. ओके. टँक दिलेला आहे, लास्ट दिलेला होता लो टेम्परेचर कूलिंग वॉटर सप्लाय दिलेला होता आणि एलटी एक्सपान्शन दिलेला होता. नेक्स्ट तो कोणत्या टँक्स मध्ये रेफर करतो, हाय टेम्परेचर कूलिंग वॉटर सप्लाय, एचटी एक्सपान्शन टँक, इंजिन रॅडिएटर. ओके. इथे तुम्ही जर बघितलं की एक इन लाईन होती, सपोज तुमचं जे टेम्परेचर होतं हाय टेम्परेचर, हे हाय टेम्परेचर जे होतं ते कुठे एअर फिल्टर मध्ये कूलिंगसाठी, जे आपण बघितलं एल एन टी एक्सपान्शन टँक बघितला त्याच्यामध्ये पाठवले गेलं. त्याच्यानंतर तुमचं जे टेम्परेचर असेल, एअरचं असेल किंवा वॉटरचं असेल, ते मेंटेन केलं गेलं, कूल केलं गेलं आणि ते लो टेम्परेचर परत इथे रिटर्न दुसऱ्या वॉलने इन्सर्ट केलं गेलं. आपण जे बघितली या प्रकारचा जो प्लांट असतो त्याच्यामध्ये कोणकोणते अरेंजमेंट असते, टँक्स, फ्यूल टँक्स असतो, स्टोरेज टँक असतो, त्याच्यानंतर एअर टँक असतो, कॉम्प्रेसर पण असतं. त्याच्यानंतर कॉम्प्रेसर नंतर आपण आयसी इंजिन पण तिथे बघितलं, दॅट इज आयसी इंजिन. त्याच्यानंतर आपण जनरेटर बघितलं, ट्रान्समिशन लाईन्स बघितल्या. ओके. देन also different types of part is like oil coolers, filters, purifier, heat exchanger, then pumps, different types of pump, for example cooling water pumps, fuel water pumps. Okay. Then the starting air compressor, oil pump, filter pump, then the fuel injection pump. They are different types of pump are used here. Okay.
अशा प्रकारे आपलं जे युनिटचा सेकंड पॉवर प्लांट होता हायड्रोइलेक्ट्रिक पॉवर प्लांट तो आपला कम्प्लीट झालेला आहे. फर्स्ट युनिट पण कम्प्लीट झालेला आहे. ओके, त्याच्यानंतर नेक्स्ट आपलं जे युनिट असणार आहे नेक्स्ट युनिट नंबर 2 हाय प्रेशर बॉयलर. आपण फक्त एक आजच्या लेक्चरला फक्त एक ओव्हरव्ह्यू बघणार आहे की व्हॉट इज मीन बाय प्रेशर बॉयलर. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे प्रेशर बॉयलर काय असतं तुम्हाला एक व्हिडिओ मी प्ले करणार आहे की तुम्ही बघायची की नेमकी बॉयलर काय असतं त्याचं वर्किंग काय असतं. ओके, combustion technology provides for homogeneous mixing of fuel and air at a steady temperature. It's complete combustion of the fuel. It's designed for precise control of the fuels of combustion. मी तुम्हाला लास्ट लेक्चर मध्ये आपण बघितलं होतं की बॉयलरचा जो पार्ट झाला जेव्हा आपण सिलेबसचे इंट्रोडक्शन घेतो तेव्हा बघितलं होतं की व्हॉट इज मीन बाय बॉयलर. इथे तुम्ही जर इमेज मध्ये बघितलं ती बॉयलर जो असतो बॉयलर ऑलरेडी आपण त्याला काय करतो त्या बॉयलरच्या साईडने ट्यूब्स असतात तुम्हाला इथे दिसेल त्या ट्यूब्स असतात त्या ट्यूब्स मध्ये वॉटर असतं त्या वॉटरला आपण काय करतो इथे सपोज इथं बर्न केलेलं आहे. ओके, इथं बर्न केल्यानंतर ते वॉटरचे जे पाईप्स असतात त्या पाईप्स मध्ये जे वॉटर असतात ते हीट केले जातात. हीट केल्यामुळे जे पाईपच्या मधलं जे वॉटर असतं ते स्टीम त्या पाईप मध्येच रेडी होतं. ओके, त्या पाईपच्या बाहेर ते अटमॉस्फिअर मध्ये मिक्स होत नाही. ओके, त्या पाईप मध्येच वॉटरचं स्टीम होतं आणि ते स्टीम झालेल्या पाईप मधलं जे स्टीम असेल ते डायरेक्टली तुमच्या स्टीम टर्बाईनला पास केलं जातं आणि स्टीम टर्बाईन तुमचं काय करते त्या स्टीम पासून तुमची मेकॅनिकल एनर्जी टू इलेक्ट्रिकल एनर्जी कन्वर्ट करत असते. ओके, This mechanized combustion system gives consistent performance. तुम्ही कधी बॉयलर जर बघितलं असेल कंपनीमध्ये असेल किंवा इंडस्ट्रीमध्ये असेल जर बॉयलर बघितला असेल की त्याच्या साईडचा जो पार्ट असतो जिथे आपण हीट क्रिएट करतो त्या ठिकाणी या प्रकारचे अरेंजमेंट केले असते जे आपल्या ब्रिक्स असतात ज्या विटा असतात त्या साईडने विटा त्याला हे केलेल्या असतात कारण तुम्हाला माहिती की जी ब्रिक्स असते की विटा असते ही टेम्परेचर सक करत असते. ओके, जे हीट असते हे पूर्णपणे सक्शन करत असते. जसे रेल्वेमध्ये आपण पहिले बघितलं की जो कोल असायचा कोळसा असायचा त्याच्यापासून आपली जी रेल्वे होती जी कोळशापासून इलेक्ट्रिसिटी जनरेट करून ती मूव्ह व्हायची या प्रकारचाच तो बॉयलरचा यूज आहे. ओके,
widely accepted that an automated process is more efficient than any manual process. The rapid-rate combustion system is engineered for this efficiency. Fuel feeding and natural operations are mechanized and independent of one another. Air supply is इथे तुम्ही जर बघितलं काही जे डायरेक्शन काही प्रोसेस दिसत आहे तुम्हाला की जिथे जो डस्ट असेल सपोज आपण त्याच्यामध्ये जे वूड असतो वूड यूज करतो इथं वूड टाकतो किंवा जो शुगर फॅक्टरी मध्ये असेल बॉयलर तर त्याचा जो शुगर केनचा जो भुसा असतो तो भुसा इथे यूज केला जातो पण त्यातले ते डस्ट पार्ट असतात तर इथे तुम्ही बघितलं की हा रोलर इथे दिलेला आहे जे कन्व्हेअर दिलेला त्या कन्व्हेअर थ्रू इथे जो दिसतंय तुम्हाला तो पार्ट इथे डस्टचा पार्ट हा बाहेर टाकला जातो ओके आणि इथून ते हीट प्रोव्हाइड केलं जातं ओके ash deposit in the heat transfer area, thus increasing heat transfer efficiency. And the fuel eliminates the hot and cumbersome section of the systems of combined aeration हा तुमचा एक्सपान्शन टँक आहे process enters the aeration tank that काय पार्ट दिले सपोज तुमचा बॉयलर या बॉयलर मध्ये स्टीम जनरेट होणे ट्यूब्स असणार त्या ट्यूब मधली ते स्टीम असेल मीन्स स्टीमचं टेम्परेचर असेल तुम्ही इथे काही रेडिएशन डायरेक्शन दिले त्यानुसार स्टीम टर्बाईन मध्ये असेल सिस्टीम मध्ये इन्व्हॉल्व करणार their origin involved the complex production and manipulation of steam. The fourth draft fan blows air into the system. A portion is routed to the pulverizers, which crush coal into a fine dust before pushing the mixture up through feeder tubes. The other portion passes through an air preheater, which transfers heat from the exhaust gases to the incoming end, raising the air temperature, reducing moisture, and producing a cleaner burn. The forced air and coal dust converge in the wind box, where the mixture is blown out through burners and ignited inside the firebox, transferring liquid to fuel tubes.
the hot gases flow upward, heating the rest of the system through convection, passing through the air and ultimately flow to the scrubber where pollutants are removed. Liquid water is pumped into the system at the economizer. Gradually, it's heated to base temperature before gathering at the steam drum, the system's main distribution hub for circulating water and steam through the boiler. Liquid water flows through large tank covers and into the base of the firebox. A network of 2-inch tubes line the firebox walls, and burners force feed the continuous supply of combustible fuel into the firebox. Eventually, the insides of the firebox burn so hot that its surrounding steel walls would melt if not for the tube-lined walls of liquid water. At the point in the cycle when the liquid water turns to steam, the steam separates and collects at the top of the steam drum. Because this saturated steam still contains small amounts of liquid water that would cause corrosive damage to the turbine, the saturated steam is routed back into the firebox and through superheats to burn off all but the smallest traces of liquid water. This dries superheated steam, then exits the boiler, passing through a steam hopper, and ultimately providing power for the steam turbine, which generates electricity. Finally, exhaust steam, now at a lower temperature and pressure, is sent back to the boiler through a dedicated reheat stage. This reusable steam is brought back up to Okay, this is our pressure boiler. Now, next lecture we discuss on the different types of boiler. Like a high pressure boiler means classification, then construction. What is the construction of high pressure boiler? Principle of different types of boiler. They are given a different types of boiler. First, your Lehman boiler, Benson boiler, Loeffler boiler, Wellox boiler, okay, and Ramstein boiler. Okay, they are given a different types of boiler for using the generating the electricity. Okay, then also given a FBC boiler. What is mean by fluidified bed combustion boiler? They are given principles, needs, different types, various arrangement, control system, advantage, and over the other boiler systems. Then the comparison of different types of boiler. They are given different, already given different types of boiler. For example, Lehman boiler, Benson boiler. And what is the difference from these two boiler means comparison of various types of boiler. Then what is the Indian Boiler Regulating Act? Maintenance procedure of major component of हाय प्रेशर बॉयलर आणि एबीसी बॉयलर. ओके, जी तुम्हाला व्हिडिओ प्ले केली फॉर एक्झाम्पल की बॉयलर काय असतं त्याचं एक्झाम्पल दिलेलं आहे की तुम्ही बघितलं की एका स्टार्टिंगच्या जी फर्स्ट व्हिडिओ आपण प्ले केली त्याच्यामध्ये त्यांनी वूड यूज केलं होतं. ओके, म्हणजे काही बॉयलर अशा काय असतात की तिथं वूड यूज केलं जातं. सेकंड जी व्हिडिओ बघितली तिथे कोणत्या प्रकारचं वूड यूज केलं गेलेलं नाही, ते डायरेक्टली तिथे फ्यूल यूज केलं गेलं आणि तो बॉयलर बर्न केला गेला. ओके, असे डिफरंट टाइप्स ऑफ बॉयलर असतात की इलेक्ट्रिसिटी जनरेट करण्यासाठी डिफरंट टाइप्स ऑफ मटेरियल यूज केले जातात. फॉर एक्झाम्पल फ्यूल असेल किंवा तुमचं तो अदर मटेरियल वूड असेल. ओके, ते वेगवेगळ्या प्रकारचे बॉयलर असणार आहे, आपण ते बघणार. पण एक महत्वाचं की बॉयलरचा यूज हा फक्त इलेक्ट्रिसिटी जनरेट करण्यासाठी. जर कोणी क्वेश्चन विचारलं की बॉयलरचा यूज कशासाठी आणि बॉयलरचा आपण कशासाठी इन्स्टॉल करतो, की इलेक्ट्रिसिटी जनरेट करण्यासाठी आपण बॉयलर यूज करत असतो. जी प्रोसिजर असेल ती कशी असणार आहे, ती पहिली स्टार्टिंगला हिटिंग प्रोसिजर, त्यानंतर स्टीम प्रोसिजर आणि स्टीम टार्बाईन ठेवून ती मेकॅनिकल एनर्जी टू इलेक्ट्रिकल एनर्जी कन्वर्ट होणार. ओके, तर त्याच्यामध्ये आपण बघणार आहे हाय प्रेशर बॉयलर, डिफरंट टाइप्स ऑफ बॉयलर असतील. फॉर एक्झाम्पल लेमॉन, बेन्झॉन. ओके, त्याच्यानंतर एफबीसी बॉयलर्स, कंपॅरिझन असेल मध्ये डिफरंट टाइप्स ऑफ बॉयलर असेल. प्रत्येक बॉयलरचे काय कंपॅरिझन आहे, कोणता बॉयलर कोणत्या इंडस्ट्रीत यूज केला गेला पाहिजे. ओके, ह्या प्रकारचं ते कंपॅरिझन असेल. दॅन द इंडियन बॉयलर रेग्युलेटर ऍक्ट. तुम्हाला मी सिलेबसचा ओव्हरव्ह्यू घेताना सांगितलं होतं की इंडियन बॉयलर रेग्युलेटिंग ऍक्ट जे ऍक्ट दिलेले 2007 नुसार. ओके, की व्हॉट इज द क्लोज प्रेशर वेसल इन अ स्टीम जनरेटेड विथ द कॅपॅसिटी. कॅपॅसिटी दिलेली असेल बॉयलरची, किती टनचा असेल, किती लिटरचा असेल ती कॅपॅसिटी. आणि जे ऍक्ट साठी तुम्हाला सांगितलं होतं की जो डिप्लोमा मेकॅनिकल इंजिनियर असेल, बी मेकॅनिकल असेल, त्याच्यासाठी प्रोफिशियन्सी बॉयलर म्हणून एक गव्हर्नमेंटची एक्झाम असते. म्हणजे जो डिप्लोमा पासआउट स्टुडंट असेल, मेकॅनिकल डिप्लोमा पासआउट फक्त मेकॅनिकल साठी किंवा बी मेकॅनिकल असेल त्यांच्यासाठी बॉयलर प्रोफिशियन्सी म्हणून एक्झाम असते गव्हर्नमेंट. त्याच्यासाठी क्लास 1 आणि क्लास 2 दोन पोस्ट असतात. क्लास 1 जी पोस्ट असते त्यासाठी 6 पेपर असतात. त्याच्यामध्ये ग्राफिक्स असेल, बॉयलर रिलेटेड एक्झाम्पल असेल, म्हणजे रिटन टेस्ट असते. ओके,
आणि जो सेकंड क्लास 2 असतो त्याच्यासाठी 3 पेपर असतात. त्याच्यासाठी मग आपला बॉयलर रिलेटेड सब्जेक्ट असेल तो आणि ग्राफिक्स हे 2 सब्जेक्ट तिथे असतात. मग ते पेपर आपल्याला सॉल्व्ह करायला लागतात. एक्झाम पास झाल्यानंतर आपला क्लास 1 क्लास 2 चं ते बॉयलर प्रोफिशियन्सीचं लायसन मिळतं. म्हणजे आपण स्वतः बॉयलर प्रोफिशियन्सी इन्स्पेक्टर होऊ शकतो. आणि मग जिथे गव्हर्नमेंट ऑथराईज आपली साईड असेल किंवा गव्हर्नमेंटच्या ऑथराईज जे बॉयलर असतील, प्रायव्हेट ज्या इंडस्ट्री असतील, प्रायव्हेट इंडस्ट्रीज असतील, तिथे आपण त्या व्हिजिट देऊ शकतो. किंवा कंपन्यांना त्यांचा बॉयलर स्टार्ट करत असताना एंड पर्यंत मंथली 2 व्हिजिट असतात. मंथली म्हणजे ते बॉयलरचं इन्स्पेक्शन केलं जातं, त्यांच्यासाठी तो पर्सन तिथे अवेलेबल असतो. पण जे डॉक्युमेंट्स असतात त्या डॉक्युमेंट्सवर त्या बॉयलर जो प्रोफिशियन्सी क्लास 1 जो असतो, ज्याने एक्झाम क्रॅक केलेली असेल, त्याच्याकडे लायसन असतं, तोच तिथे त्या डॉक्युमेंटवर साईन करू शकतो. साईनचा त्याला राईट्स असतात. त्यामुळे जरी ती एक्झाम आपण डिप्लोमा किंवा डिग्री झाल्यानंतर जी एक्झाम दिली तर आपल्याकडे लायसन मिळालं मीन्स इंडियन बॉयलर रेग्युलेशन ऍक्ट नुसार आपण ऑथराइज बॉयलर इन्स्पेक्टर होऊ शकतो. आणि कोणतीही इंडस्ट्रीमध्ये आपण व्हिजिट दिल्यानंतर त्यांचा पर्सन असतो बॉयलर स्टार्टिंगसाठी मेंटेनन्ससाठी, फक्त आपल्याला त्या डॉक्युमेंटवर जी साईन असते ऑथराइज ती फक्त बॉयलर प्रोफिशियन्सी जो इन्स्पेक्टर असतो क्लास 1 असतो क्लास 2 असतो तोच साईन असते, तिथे अवेलेबल असते. म्हणजे आपल्याला फक्त तिथे